नमस्कार. गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये मी जलील पठाण आपलं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रो, काल रात्री प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी या कार्यक्रमात येऊन एक मुलाखत दिली आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले. औसा नगरपालिकेच्या कारभारामध्ये भारतीय जनता पार्टी ही हस्तक्षेप करते किंवा अडवणूक करते. त्यामुळं शहरातल्या 60,000 लोकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. खरंच डॉक्टर अफसर शेख यांचे आरोप हे खरे आहेत का, हे बघण्यासाठी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे गटनेते सुनीलप्पा मिटकरी यांना आपण या मुलाखतीमध्ये पाचारण केलंय. आपण ऐकूया की एक परखड मत मांडणारं व्यक्तिमत्व म्हणून आज संबंध औसा, लातूर जिल्हा, मराठवाडा या व्यक्तीला ओळखतो की नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जी सत्तेमध्ये आहे ती सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून भारतीय जनता पार्टीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण ऐकूया सुनीलप्पा मिटकरीच्या तोंडूनच की सुनीलप्पा, डॉक्टर अफसर शेख असेल किंवा त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, हे सतत भारतीय जनता पार्टीवर आणि आमदार अभिमन्यू पवारावर आरोप करायला लागलेत की आमदार आणि भाजपा प्रणित जे काही लोक आहेत ते आम्हाला कारभार नीट करू देण्यात. काय सत्यता आहे याच्यामध्ये? नमस्कार. गेल्या 8-10 दिवसापासून औसा शहराची परिस्थिती आपण उघड्या डोळ्यांनी पाहता. अत्यंत वाईट आहे. अत्यंत वाईट परिस्थिती. बरोबर आहे. आणि जरी अफसर शेख आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी जरी हा आरोप केला, तर आपण एक शहरातील एक नामवंत, जिल्ह्यातील एक नामांकित पत्रकार आहात. याचं उत्तर दुपारीच तुम्हाला त्या लेबरने दिलं ना. याचं उत्तर तुम्हाला त्यांनी लेबरनेच दिलं दुपारी, की आज 7-8 महिने झालं नगरपालिका ताब्यात येऊन. बरोबर आहे ना? बरोबर आहे. 8 महिन्यामध्ये यांचा कारभार, आम्ही काय म्हणलं, आम्ही थोडं शांत होतो. शांत याच्यासाठी होतो की हे आरोप करतात आम्हाला माहित होतं की मला काम करू देणार गेले. मग हे नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये ठरवायचं ना. नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये हे ठरवायला पाहिजे ना. बरोबर आहे. की आपण काय म्हणलात की मी चांगल्या पद्धतीचं काम करतो, मी सक्षम आहे, गेल्या 30 वर्षापासून शहराच्या राजकारणात सक्रिय आहे, मी नगराध्यक्ष म्हणून मी त्या खुर्चीवर काम केलंय. कुणी नगराध्यक्ष झालं तर त्यांना रजेवर पाठवून सुद्धा मी चार्ज घेऊन पुन्हा नगराध्यक्ष, म्हणजे खुर्चीचा मोह. आता मी इथून सुरू करतो, कचऱ्यावर पुन्हा नंतर बोलतो. मला सांगा जलील भाई, असं महाराष्ट्रात नाही तर भारत देशात असं कुठं उदाहरण आहे का? मला सांगा की ठीक आहे, जनतेने राष्ट्रवादीला बहुमतानं निवडून दिलं, लोकांनी आम्हाला नाकारलं, आमदार साहेबांनी, आम्ही नाकारल्यानंतर पराभव आम्ही स्वीकारला. पण स्वतःची बहीण नगराध्यक्ष झाल्यावर भाऊ उपनगराध्यक्ष होते. देशात तर कुठं उदाहरण आहे का? मला सांगा. इतर जाती धर्माचे लोक, इतर पंथाचे लोक, सर्व म्हणजे जाती धर्माचं हे गाव असताना आपला उद्देश नेमका त्यावेळेस काय होता, की स्वतः अध्यक्ष होण्याच्या मागचा आपला उद्देश काय होता? मला हे सांगा. म्हणजे एवढा खुर्चीचा मोह आणि सातत्यानं प्रकाश होतात राहणे, कुणावर तर आरोप करणे, याच्याशिवाय दुसरं काय काम आहे? मला सांगा. मी तर असं म्हणतो की आमदार साहेबांवर आरोप करणं म्हणजे एखाद्या सूर्यावर थुंकल्यासारखं आहे. की मी सांगतो, महाराष्ट्रातल्या 288 आमदारामध्ये हरिण पळाल्यासारखं पळून या मतदारसंघामध्ये सातत्यानं या तालुक्याचा विकास करण्यासाठी पवारसाहेब जेवढं काम करतात तेवढं कुणी करतंय का? मला सांगा. हे आपण उघड्या डोळ्याने बघतात ना. मी दुपारी त्यांची मुलाखत ऐकली. आधी त्यांच्या आरोपाचं मी खंडन करतो. दुपारी त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी, की भारतीय जनता पार्टी अडवणूक करते. काय अडवणूक करते? आज मला सांगा, 12,000 रुपयावर मजूर गटारीत हात घालून स्वच्छता करण्याचं काम करतात, तुम्ही त्याला 9,000 रुपये तुम्ही देता. आज शेतात मजुरीचा दर काय? 1,000 रुपये, 800 रुपये, 900 रुपये लेबरला आपण देतो. बरोबर आहे. त्या बिचाऱ्याने तुम्ही 12 देत होतो, त्याला 9 केलं. त्याला तुम्हीच आश्वासन दिलं की बाबा 3 महिन्यानंतर आम्ही वाढवून देऊ. ज्या कंपनीला काम दिलं त्यांचा दुपारी एक आरोप होता त्या लेबरचा, आम्हाला पेमेंट कोण दिलं? आम्हाला पेमेंट अफसर शेखने दिलं. ही स्काय कॉइन कंपनी कुणाची आहे? हे स्काय कॉइन कंपनी कुणाची आहे?
नाही, जर पेमेंट त्यांनी दिलं असेल तर 100% त्यांचा काहीतरी संबंध असेल तर त्याच्याशी. संबंध म्हणजे स्कायकॉन बिडकॉन ह्या सगळ्या कंपन्या त्यांच्याच आहेत हो. ह्या कंपन्या सगळ्या त्यांच्याच आहेत. गुत्तेदारीशिवाय दुसरं काय काम केलेत मला सांगा गेल्या 5 वर्षात. प्रशासकाच्या अगोदर ह्यांचं 5 वर्ष नगरपालिकेत सातत्याने यांचं वर्चस्व राहिलं ना. मग आज मला सांगा प्रशासकाच्या काळामध्ये हे स्कायकॉन बिडकॉन कुठे गेलते? बरं आज आज या शहरामध्ये कुणीही एखाद्या एजन्सीने येऊन सांगावं की स्कायकॉन कंपनी माझी आहे, बिडकॉन कंपनी माझी आहे. अहो, ज्यांच्या नावाने ह्या कंपन्या स्थापन केल्या ती बिचारे पत्राच्या घरात राहतात आज. त्याची चौकशी करा तुम्ही. तर ह्या कंपन्या कुणाच्या आहेत? पण तुम्हाला 2 पैसे जास्त मिळावं म्हणून लेबरचे कमी करून अहो तुम्ही गटारीमध्ये स्वच्छतेमध्ये सुद्धा पैशाची अपेक्षा धरत असाल तर ह्याच्या एवढं दुर्दैव काय आहे मला सांगा. आणि उठ सूट त्या आमदार साहेबांवर मी तुम्हाला एक सांगतो, आमदार साहेबाचा एक स्वभाव कसा आहे, एक मोकळा लोकप्रतिनिधी तालुक्यामध्ये म्हणून एक आमदार साहेबाची प्रतिमा आहे. आमदार साहेबांनी त्यांचं नाव कधी घेतलंय का? नाही. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आमदार साहेब नाव घेतील आणि नजर वर करून बघतील त्या दिवशी त्यांना लपाला सुद्धा जागा मिळणार. पण आमदार साहेब काय म्हणते, बारीक लोकांच्या नादाला आपण लागायचं नाही. बारीक लोकांच्या नादाला आपण लागायचं नाही. कुठलीही गोष्ट झाली की आमदार साहेब, कुठलीही गोष्ट झाली मग तुम्ही कशाला निवडून आलात? तुम्ही सक्षम आहात ना. तुम्हाला 30 वर्षाचा अनुभव आहे. गेल्या 20 वर्षात मी नगरपालिकेत तुमच्या सोबत काम केलेलं आहे. तुम्ही काय करता याची पूर्ण मला कल्पना आहे. त्या कंपन्या कुणाच्या आहेत? बरी एखाद्या लेबरनी मला सांगा 12,000चं 9,000 केलं, त्याने 12चं मी असं म्हणतो की तुमचं सोयाबीनचं खळ आहे आणि सोयाबीन तुमचं आता वाया चाललंय आणि मजुरांना 700 रुपये म्हणलं, तुम्ही 600 म्हणलं, त्यानं म्हणलं मी 700च्या खाली करत नाही, तू निघून चालत. तुम्ही म्हणता त्याला 750 घे, 800 घे, पण माझं काम आधी कर. तुम्ही 12चं 9 द्यायचं. ती बिचारे पोटासाठी मागू लागलेत, पोटासाठी रड लागलेत, स्वतःच्या भाकरीसाठी रड लागलेत. त्याने त्यांचं दुखणं, त्यांचं आंदोलन आणि म्हणायचं भारतीय जनता पार्टीचा ह्याच्या हात आहे. हे कितपत तथ्य आहे मला सांगा. अजून एक आरोप सुनीलप्पा त्यांनी केला की या शहराचा जो निधी आहे, विकास कामासाठी आलेला निधी, तो आमदार महोदयांनी पळवला. मी सांगतो त्याचं उत्तर. दुपारी त्यांच्या मुलाखतीत रात्री मी ऐकलं की मी नगरपालिकेत असताना काय देशात 8वा, राज्यात 6वा, मराठवाड्यात पहिला आम्हाला मिळालं, 20 कोटीचं बक्षीस मिळालं. काय केले 20 कोटी रुपये? 20 कोटीचा हिशोब लोकांना द्या. तुम्ही प्रशासकीय काळाच्या अगोदर तुमची 5 वर्ष सत्ता होती, तुम्हाला शासनाकडून 20 कोटीचं अनुदान मिळालं, औसा शहर पहिला आलं. तुम्ही 20 कोटीचं काय केलं? एक तरी अफसर शेखने या औसा शहरामध्ये असं प्रभावी काम म्हणतो मी, प्रभावी हे 20 कोटीत केले असं मला दाखवा. आज तुम्ही बघता गार्डनची काय अवस्था आहे, काय अवस्था आहे गार्डनची. नागरसोगा रोडला घनकचऱ्याच्या प्लॅनची काय अवस्था आहे. एवढी आज मोख्यासारखी त्या मुजमुद्दीन पटेल साहेबांनी सोन्यासारखी जागा आज सांस्कृतिक सभागृहाची त्या ठिकाणी त्यांनी घेतली होती. त्याचा पर्पज हा सांस्कृतिक सभागृह म्हणून होता. मी नगराध्यक्ष असताना त्याचा प्लॅन केला होता की ते सभागृह डिमॉलिश करून सुंदर असं 3 मजली बाहेर दुकानं, खालच्या बाजूला पार्किंग आणि वरच्या बाजूला सभागृह करायचा प्लॅन. तुम्ही काय केले त्या जागेचं? त्या टिपू सुलतानचे तुम्ही तिथं हे बांधले संग्रहालय, त्याची काय अवस्था आहे. महागा बाबासाहेब आंबेडकरचं वाचनालय केले, त्याची काय अवस्था आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्सची काय अवस्था आहे. सांस्कृतिक सभागृहाला कोटीवर खर्च केले, त्याची काय अवस्था आहे. मग मला सांगा 20 कोटी रुपये शासनाने दिले, प्रथम क्रमांक मिळाला. त्यावेळेसच्या तत्कालीन मुख्याधिकारी महाराष्ट्र शासनाचे ह्यांचे आपण आभारी मानू. पण तुम्ही 20 कोटीमध्ये काय विधायक काम केले? एक काम या शहरात विधायक केले मला दाखवा. काय केले या 20 कोटीत? MIDCच्या बाजूला बगर वस्तीच्या ठिकाणी सिमेंट रस्ते नाल्या, घनकचरा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सिमेंट रस्ते नाल्या, कुठं कुठे म्हणजे एक विधायक काम मला सांगा ना तुम्ही. आज आम्ही छाती ठोकपणे सांगतो की संभाजीनगरहून निघालं सोलापूर पर्यंत कुठंच मला सांगा महाराष्ट्रामध्ये एखाद्या हॉस्पिटलला 160 कोटी रुपये आलेत का कुठं? आज औषधासारख्या ठिकाणी 160 कोटीचं 6 मजली हॉस्पिटल आमदार साहेबांच्या प्रयत्नातून होते, आपल्याला मान्य आहे. आज त्यावेळेसचे तत्कालीन आमदार आमचे नेते बसवराज पाटील साहेबांनी या बस स्टँडचा सगळा आराखडा केला होता. आज पवार साहेबांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी बस स्टँड झालं. असे अनेक विकासाची कामं पवार साहेबांनी केली. शासकीय निवासस्थानाचे आज एवढे मोठे बिल्डिंग उभारतात. आता तुम्ही त्या सांगितलं की आमदार साहेबांनी निधी पळवला. अरे ज्या माणसानं निधी आणला त्याला पळवायची गरज काय? मी सांगतो नाही, त्याच्या विरोधात त्यांनी कोर्टात वगैरे जाऊन तो निधी मी सांगतो ना. आमदार साहेबांनी या नगरपालिकेसाठी
नगरपालिकेच्या भाषणामध्ये सातत्याने हेच सांगितलं की नगरपालिका आमच्या ताब्यात द्या, हे संपूर्ण शहर मी सीसीटीव्ही करतो. नगरपालिका आमच्या ताब्यात. ताब्यात द्या, हम्म. मी संपूर्ण शहर सीसीटीव्ही करतो. त्यांचंही स्वप्न आहे, मी येणाऱ्या 10 वर्षात आजही आहे. मला कित्येकदा बोलून दाखवले सुनीलप्पा, येणाऱ्या 10 वर्षात औसा आणि लातूर हे 100% मी एक केल्याशिवाय राहणार नाही म्हणले. कदाचित 10 वर्षानंतर औसा हे लातूर महानगरपालिकेत सुद्धा समाविष्ट होईल. नुसत्या अंतराच्या दृष्टीने नाही तर विकासाच्या विकासाच्या दृष्टीने. दृष्टीने मी हा, सांगतो, हा. विकासाच्या दृष्टीने. यदा कदाचित आश्चर्य वाटून घेऊ नका की औसा रेणापूर हे उद्या लातूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा समाविष्ट होण्याची शक्यता आहे. हे ना करून चालणार नाही मी सांगतो. आज स्टॅच्यू पार्क मी खुला आव्हान देतो नगराध्यक्षांना. स्टॅच्यू पार्क आमदार साहेब आजही करायला तयार आहेत, लागेल तेवढा निधी आणायला तयार आहेत. मी सांगतो तुम्हाला, नगरपालिकेची जागा कुठं स्टॅच्यू पार्कला? मग आमदार साहेब कुठं करणार होते? त्यांनी जो शब्द दिला त्याने मी स्टॅच्यू पार्क करतो म्हणले. ते हा. नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले हम्म. की बाबा आपण जागेचे सगळे कागदपत्र वगैरे सादर करा म्हणून. हम्म. तुमच्या नगरपालिकेकडे नगरपालिकेची जागाच उपलब्ध नाही तर स्टॅच्यू पार्क कुठे करणार तुम्ही? पहिला विषय घ्या. दुसरा, सीसीटीव्ही. आज मला सांगा, जनतेच्या विकासाचे काम अगोदर करायचे का सीसीटीव्हीचं काम अगोदर करायचं? प्राधान्य तुम्ही कशाला देणार? आज विकास कामाला. विकास कामाला देणार. म्हणजे लोकाला लोकाच्या सोयीसाठी आणि उपयोगासाठी पडणारे काम आधी घ्यायचे का सीसीटीव्ही? आता मला सांगा, अफसरशेख नगराध्यक्षांना औषध सीसीटीव्ही बसविल त्याने. मला वाटतं साधारणतः 1 कोटी 1.5 कोटी रुपये त्यावेळेस खर्च होता. कुठे ते सीसीटीव्ही? काम त्यानेच केलते ना. काम सीसीटीव्हीचं त्यानेच केले. आठवते ना तुम्हाला? तहसीलला वगैरे कुठे कुठे बसविलते, मोडला बसविलते, तहसीलला बसविलते, गांधी चौकात कुठे सीसीटीव्ही? आज विनाकारण तुम्ही जनतेच्या पैशाचा, शासनाच्या पैशाचा त्यावेळेस 8 वर्षाखाली 1.5 कोटी रुपये तुम्ही पाण्यात घातले. आज मला सांगा, ह्या इथं शॉपिंग सेंटरसाठी आमदार साहेबांनी सांगितलं की इथं आपण नगरपालिकेत प्रशासक असताना आपण बांधू. मग मला काय म्हणजे, एवढ्या मोक्याच्या जागेवर तुम्ही जर बीओटीवर बांधलं, लोकांचेच पैसे घेऊन बरोबर, लोकांना जर दुकान दिले तर लोकांच्याच पैशावर तुमची जागा होऊन तुम्हाला नगरपालिकेला उत्पन्न वाढणार आहे. तिथं शासनाचे पैसे विनाकारण पाण्यात घालण्यात काय अर्थ आहे? मग तेच पैसे विधायक कामाला लागले तर काय वाईट आहे? आणि मी स्वतः प्रशासकाच्या काळामध्ये मुख्य अधिकाऱ्याला पत्र दिलंय, माझ्याकडे रिसिव्ह कॉपी आहे, मी दाखवतो की सीसीटीव्ही असेल, स्टॅच्यू पार्क असतील आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, विनाकारण शासनाच्या पैशाचा दुर्व्यवहार आपण करू नका. आमदार साहेबांनी 10 कोटी रुपये औषधाच्या प्रशासकीय इमारतीला सुद्धा नगरपालिकेच्या देतो म्हणले होते. पण मूळ अडचण अशी आहे की नगरपालिकेमध्ये नगरपालिकेची जागा शिल्लक राहील नाही. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की हा निधी लोकांच्या उपयोगात आणा, लोकांची कामं ह्याच्यामध्ये करा. सुनील आप्पा, आता एक थोडा गंभीर प्रश्न विचारतो. म्हणजे राग बी येऊ देऊ नका आणि वाईट वाटू देऊ नका. बिलकुल नाही. या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी 11 दिवसापूर्वी संपाचा हत्यार उचललं. बरोबर. शहरामध्ये गेल्या 4 दिवसापासून किंवा 8 दिवसापासून तर बगल तिथं कचरा आहे, बगल तिथं घाण आहे, दुर्गंधी सुटली. आणि तुम्ही काल निवेदन दिलं. ऐका, त्याच्या अगोदरची चर्चा काय होती माहितीये का? की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे सत्ताधाऱ्याला मॅनेज झालेत की काय? कारण एवढं शहरामध्ये चालत असताना सुद्धा यांनी साधं आंदोलनाची किंवा काही जाब विचारण्याची यांची तयारी नव्हती. हे तुम्ही काल निवेदन देण्याच्या अगोदर होतं. लोकांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या. काय आहे याच्यामध्ये? का एवढं पेटून उठणारे तुम्ही का गप्प बसताय? मला एक सांगा, तुम्ही लोक हे म्हणतात, बरोबर आहे, हे शांत आहे. बाबा म्हणतोय आंदोलनामध्ये भाजपचा हात आहे, बरोबर आहे ना? मला एक गोष्ट सांगा, आम्हीही नगरपालिकेमध्ये गेल्या 15-20 वर्षापासून नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून काम केलं, 6-7 महिने. बरोबर. ठीक आहे, लोक म्हणतात. लोकांनी काय निर्णय घेतला? माझा सवाल आहे, लोकांनी. मला आमदार साहेबाचा 10 दिवसाखाली फोन आला होता. मी त्यांना सांगितलं, हे मी रागारागाने त्यांना सांगितलं, काय करायचं साहेब लोकांसाठी म्हणलं. एवढे तुम्ही औषधामध्ये 500 कोटी रुपये आणून जर लोक तुम्हाला साथ देत नसतील तर कशाच्यासाठी म्हणून आपण लोकांना मदत करायची? मी डायरेक्ट बोलतोय तुम्हाला, मी असं सांगतो, कशासाठी लोकांना मदत करायची मला सांगा. पण सुनील आप्पा, नाही, मला एक सांगा, शेवटी लोकांना जातीयतेवर पैशावर जर मतदान करायचं असेल तर तुम्ही आज चित्र बघता, लोकांना माहिती. आज मला एक सांगा, तुमच्या भागामध्ये किती लोक राहतात? किती घर आहेत?
100 200 100-200 हं. राहणारी संख्या कुणाची आहे? माझ्या बांधवाची आहे. मुस्लिम होय बहुल क्षेत्र आहे. होय होय आमदार साहेबांनी तो विचार त्या ठिकाणी केला का हो? नाही 13 कोटी रुपये 13 कोटी रुपये. आणि तुमचा प्रभाग 1300 मायनस. हं. पण एक मनाला आणि आत्म्याला काय वाटतंय की ज्या प्रभागात आता अफसर शेख गेल्या 25 वर्षापासून या शहराच्या राजकारणात मी सक्रिय आहे म्हणतात, ते माझे चांगले मित्र आहेत. ते सक्रिय राजकारणात आहेत. नगराध्यक्ष राहिले, उपनगराध्यक्ष राहिले, आरक्षणामध्ये नगराध्यक्षाला रजेवर पाठवून सुद्धा नगराध्यक्षाचा चार्ज त्याने घेतले. तुम्ही चिखलातून चपला घेऊन घरी जात होतो. मग 25 वर्षामध्ये तो भाग त्यांना का दिसला नाही काम करण्यासाठी? मग दुःख या गोष्टीचं वाटतं की ज्या भागामध्ये आमदार साहेबांनी 13 कोटी रुपये दिले, तुमचा भाग 1300 मायनस गेला. राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर माणसाला राग येतो किंवा नाही मला सांगा. नाही हे एका बाजूने झालं. मात्र तुम्हाला तिथे एक बी मत पडलं नाही असं थोडंच आहे. काही लोकांनी तुम्हाला मतदान केलं ना, मला मग त्या मतदान किती लोकांनी केला हा विषय नाही. मला सांगा, तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, मैं 100 कोटी लाता हूं, मैं 200 कोटी शासन की तरफ से लाता हूं. मग आज मला काय म्हणायचंय, तुम्ही एवढ्या लोकांच्या एवढ्या तर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, बरोबर आहे. आम्ही तर विरोधी पक्षात आहोत. तुमची जबाबदारी काय? तुम्ही हातात झटकून मी जबाबदार नाही म्हणून लाव. हे एक किती किळसवाद आहे, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे मला सांगा. हो नाही म्हणायला ही- पाहिजे ही- कारण- ही- ये मेरी जिम्मेदारी नाही आहे. ही म्हणणं कितपत योग्य आहे? लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे. मी सांगतो, लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगतो, शहराचा नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळेस आम्ही खुर्चीत बसतो, त्यावेळेस एका विशिष्ट जातीचा, विशिष्ट एखाद्या पक्षाचा, विशिष्ट एखाद्या धर्माचा, विशिष्ट एखाद्या प्रभागाचा नगराध्यक्ष नसतो. तो संपूर्ण शहराचा नगराध्यक्ष असतो. बरोबर आहे बरोबर. तुम्ही आरोप आणि प्रत्यारोप करण्यासाठी त्या लोकांना बोलून तोडगा काढून आज नागरिकांच्या जीवाशी नगरपालिका, आणि मी म्हणतो उगा आमदार साहेबाचं वारंवार नाव घेऊन त्यांना बदनाम करण्यासाठी रचलेलं हे अफसर शेखचं षडयंत्र आहे. कारण ही स्कायकॉन कंपनी अफसर शेखची आहे, मी दाव्यानं सांगतो तुम्हाला. अरे वा. आणि त्यांनी त्याच कंपनीला काम घेऊन विनाकारण ह्या लेबर बरोबर छळण्याचं काम, ते बिचारे पोटासाठी मागले, ते उपोषणाला बसले. हो, त्याने बोलले ते. त्याने आम्हाला राजकारणावर काय करायचंय त्याने म्हणजे म्हणले ते. ना, हा. मग मला सांगा ह्याच्यात कुणाचा भांडाफोड झाला? कुणाचा भांडाफोड? एवढी शहरातली आज 60,000 लोकसंख्या झालेली शहरातील लोक दुधपोळी नाही राहिले. मला सांगा, आमदार साहेब एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणारे नेतेच नाही ते. जर ते राजकारण करायचं असतं तर त्यांनी शहरात 400 ते 500 कोटीचा निधी आणला असता का? मला सांगा. फक्त एक मोठ्या होणाऱ्या नेतृत्वावर शिंतोडे उडवायचे, आरोप प्रत्यारोप करून आपण चर्चेत राहण्यासाठी चाललेला हा प्रयोग असतो. आणि साहेबांनी मला सातत्याने सांगितलं मी बारीक लोकांकडे लक्ष देत नसतो. त्यांनी एक स्टेटमेंट दिलंय का? नाही, ते बारीक कसे आहेत त्यांनी म्हणले मग लय आमदार देखाव व्हायचं आहे. ठीक आहे ना, कोण बघितलं नाही? आम्ही बघितलं नाही का? मी तर त्यांच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मी एक आमदार जास्त बघितलाय त्यांच्यापेक्षा. किसनराव. बरोबर आहे ना? हो. त्यांच्यापेक्षा मी एक आमदार जास्त बघितलाय. पण सगळ्याची तुलना केली आणि आताची तुलना केली तर हे लक्षात येतच ना. मला सांगा. नाही पण आजकाल जे शहराचं पाणी असेल, कचरा व्यवस्थापन असेल, आम्हाला अपेक्षित होतं की हे 8 दिवसापासून चाललंय. मुख्याधिकाऱ्याने हात झटकून मोकळे झालेत. मुख्याधिकाऱ्याला लेबर भेटले की ते म्हणतात तुम्ही जाऊन अध्यक्षाला विचारा. हो हे 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 प्रशासनाचे अधिकारी आहेत. हे कितपत योग्य आहे? मग मला सांगा, मुख्य अधिकाऱ्यावर सुद्धा अध्यक्षाचं किती प्रेशर आहे? किती प्रेशर आहे? आज मला सांगा, मुख्य अधिकाऱ्याला कौन्सिल अध्यक्ष कोण आहे हा विषय बाजूला राहू द्या, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची किती जबाबदारी आहे? ते बदलीच्या कामात व्यस्त आहेत. त्याने पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी 1 महिनाभरात त्यांची बदली होणारच आहे. पण मला बदली होऊन जायचंय म्हणून आज आरोग्याशी, शहरातल्या जनतेच्या आरोग्यासाठी अध्यक्ष आणि मुख्याधिकारी म्हणून हे जे खेळ खंडोबा त्यांनी चालू केला आहे. आणि उगा बदनामी कोणाची तर करायची, आमदार साहेबांना नाव ठेवायचं, आरोप प्रत्यारोप करायचं. आपण किती सक्षम आहोत? मी असं म्हणतो की त्याने एक मुद्दा केले की हमारी कॅपॅसिटी नाही, हमारी कॅपॅसिटी नाही. हो हो, खरंच तुमची कॅपॅसिटी नाही. तुमची कॅपॅसिटी राहिली असती तर तुम्ही 2च दिवसामध्ये त्या मजुरांना सोबत बसवून, आम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून आम्हाला तिथं बोलवून, ह्याच्यातून तोडगा काढून, मार्ग काढून या शहरातील काम कशा पद्धतीने चांगलं होतं ह्याच्यासाठी कुणी प्रयत्न केला असता? तुम्हाला त्याचं गांभीर्यच नाही ना. तुम्ही गावाच्या बाहेर राहता. गावाच्या बाहेर राहता ना. मला अजून एक मुद्दा आहे विशेष तुम्हाला मी करू इच्छितो. शहराची बागा हद्दवाढ झाली. अफसर शेख अध्यक्ष असतानाच झाली. इकडे चंद्रलोक हॉटेलच्या पुढे हद्दवाढ झाली. याकतपूर रस्त्याला ते सगळ्यांच्या शेतापर्यंत हद्दवाढ झाली.
इकडे सुरेश भुरेंच्या शेतापर्यंत हद्दवाढ झाली. मला सांगा, कुठेतरी आपल्या संस्थेला नगरपालिकेला 25 लाखाचा टॅक्स वर्षाला भरावा लागतो, मग तुम्ही तेवढाच भाग हद्दीत का घेतला नाही? म्हणजे तुम्हाला किती कळवळ आहे शहरातील जनतेचा आणि गावचा आणि नगरपालिकेचा, मला सांगा. तुम्ही तेवढाच एरिया का सोडला? तुम्हाला आज बोलायचं काय अधिकार आहे? मी सांगतो तुम्हाला, काहीच अधिकार नाही तुम्हाला बोलायचा. का सोडला मला सांगा ना. तुम्हाला 20-25 लाख रुपये नगरपालिकेला टॅक्स भरावा लागतो आणि हे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही तुमचीच आजीम शाळा आणि तुमचं घर आणि तुमच्या घराचा परिसरच हद्दीत घेतला नाही. त्यांनी एक दुपारी काल रात्री आरोप केला, प्रशासक काळामध्ये एवढं सगळं हाणून नेले, म्हणले की तिथं काहीच ठेवलं नाही तिजोरीत, मला काहीच हे ठेवलं नाही. सांगा, प्रशासकीय काळ म्हणजे कोणाचा काळ? तिथं भारतीय जनता पार्टी, तालुक्याचे आमदार पवारसाहेब यांचा काय संबंध आहे? प्रशासकीय काळामध्ये पवार साहेबांना एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मदत केली. त्याच्या अगोदर 5 वर्ष सत्ता कुणाची होती? यांचीच होती. मग हेने हाणून नेले सगळं, जाता जाता बिलं काढून हेने गेले नगरपालिका मोकळी करून. हेने 5-10 कोटीची त्यांची बिलं प्रशासकीय काळात हेने हाणून नेले. आता प्रशासकाचा काय संबंध आहे? प्रशासकीय काळामध्ये प्रशासनानं जेवढं मला सांगा स्वच्छता ठेवली, लोकांच्या आरोग्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या, शुद्ध पाणी दिलं, लाईटी चालू, हे 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 6-7 महिन्यामध्ये हे का घडतंय? मग तुमच्यानं होत नाही तर तुमची कॅपॅसिटी नाही, हेच म्हणणं आहे ना. मग तुमच्यानं होत नाही ना. मी असं म्हणतो, 1 दिवसाचा मुख्यमंत्री तुम्ही बघितलंय ना. हो हो. अफसर शेखने 4 दिवस बाजूला बसावं, नायक चित्रपट. 4 दिवस बाजूला बसावं. मला 4 दिवस नगराध्यक्षाचा चार्ज द्यावं. 2 दिवसात सगळे विषय सॉर्ट आउट करतो. म्हणजे आपली कॅपॅसिटी काय, लोकांवर आरोप करायचा ह्याला काय अर्थ नाही. उगा मोठं माझ्यावर्षी 1 नंबर नगरपालिका स्वच्छतेत निघाली, 20 कोटी रुपये मिळाले, सगळं ठीक आहे. तुम्ही 20 कोटीचं काय केलं हे सांगा. तुम्ही शहरातील मोक्याच्या नगरपालिकेच्या जागा खूप दूरदृष्टी ठेवून मुजिबुद्दीन पटेल साहेबांनी खरेदी केलेल्या, त्या जागेची किती विल्हेवाट लावली मला सांगा. या शहरातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आज जे पवार साहेब चालले तसं मुजिबुद्दीन साहेब चालत होते. ते विजन आहे का तुमच्याकडे? म्हणजे मी असं म्हणतो की बहीण नगराध्यक्ष असताना स्वतः उपनगराध्यक्ष होऊन 3ला रजेवर पाठवून स्वतः चार्ज घेतो, म्हणजे बहिणीवर बी तुमचा विश्वास नाही. स्वतःच्या बहिणीवर बी तुमचा विश्वास नाही असं म्हणलं तर वावगे होणार नाही. मी सांगतो, ठीक आहे ना. तुमच्याकडे माणसं होते, गोविंद जाधव आज 10 वर्ष निवडून येतो, अविनाश टिके निवडून आलाय, तो आनंद बनसोडे निवडून आलाय, बाकी बरेच लोक आहेत. तुम्ही सगळ्या गुण्यानुगोविंदानं आणणाऱ्या या शहरामध्ये इतर जातीचा माणूस उपनगराध्यक्ष केला असता तर काय बिघडलं असतं? हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? मी प्रश्न विचारतो. बहीण अध्यक्ष असताना भावानं उपनगराध्यक्ष व्हायचं, पुन्हा बहिणीला रजेवर पाठवायचं, पुन्हा आपल्याकडे चार्ज घ्यायचं, कितपत योग्य आहे? आमदार साहेबांनी निवडणुकीच्या काळामध्ये हे बोलले होते बोलले भाषणात. होते की बाबा हे संगीत खुर्चीचा खेळ नको आहे, हो, बरोबर कारण आहे. हे घटनात्मक पद आहे, हे विकास काम म्हणजे करणार मला आमच्या काळात सुद्धा एससी महिला रिझर्वेशन असताना आमदार बसवराज पाटील साहेबांनी नीता सूर्यवंशीला नगराध्यक्ष केलं होतं. अहो, ह्यांनी त्यांना बोलून त्यांच्यावर प्रेशर टाकून त्यांना सुद्धा वर्षभर रजेवर पाठवलं. म्हणजे एससीचं रिझर्वेशन असताना नगराध्यक्षाचा चार्ज ह्यांच्याकडे, स्वतःची बहीण ओबीसी मध्ये नगराध्यक्ष असताना त्याने रजेवर चार्ज ह्यांना, हे आमदार साहेबांनी भाषणात बोलून दाखवलेला. मग हे शहर, ह्या शहरातल्या लोकांना का ते पटलं नाही? आज भोगतात ना. मला सांगा, 60,000 लोकांचं गाव आहे, इथं मुस्लिम समाज आहे, लिंगायत समाज आहे, इतर सगळे म्हणजे मागासवर्गीय आहे, इतर सगळे समाज आहेत. तुम्ही स्वीकर सदस्य केले, 2 स्वीकर सदस्य केले. कुणाला केले तुम्ही 2 स्वीकर सदस्य? कुणाला केले? मुस्लिमचेच आहेत. मग तुम्ही एक हिंदू आणि एक मुस्लिम करायला पाहिजे होतं ना. तर ही कुठली तुमची राजकारणाची थिअरी पद्धत आहे? आणि मोठं उगा प्रसिद्धी घ्यायचं, मोठं भाषण. मी सांगतो, अफसर शेखचं राजकारण फक्त जातीवर आधारित आहे. विकास कामावर अफसर शेखचं राजकारण अवलंबून नाही. 0% मार्केट विकासात फक्त निवडणुकीमध्ये खाम खतरे में है. आणि आपल्या माणसाला हे बाकीचे लोक विरोध करून आलेत, हे लोकात भासून तेवढ्याच 8 दिवसामध्ये लोकांच्या माइंड दिशाभूल करून खुर्चीवर येणे आणि अशा पद्धतीचा बोगस कारभार करणे, ह्याच्याशिवाय दुसरं काय झालं सांगायला आवश्यक. नक्कीच सुनीलप्पा, बराच वेळ झालाय, बोलण्यासारखं खूप आहे, तुम्ही रात्रभर बी या विषयावर बोलू शकता. नाही, अजून मी सांगतो, मी शिवना सांगितलंय, 4 दिवसामध्ये जर या स्वच्छतेची विल्हेवाट आणि पाण्याची लाईटची जर व्यवस्थिशीर जर तुम्ही सुरुवात नाही केली तर विरोधी पक्ष नेता म्हणून नगरपालिकेला तर टाळे ठोकून अध्यक्षाचा प्रतिकात्मक
पुतळा तिथं आम्ही जाळूत आणि अध्यक्षाचा राजीनामा होईपर्यंत अध्यक्षाला नगरपालिकेत आम्ही येऊ देणार नाही. परिणाम काय होतील त्या परिणामाचा मी आता विचार करणार नाही. जबाबदारी ढकलाची दुसऱ्यावर, नाचता येईना अंगण वाकडं, आपली कॅपॅसिटी नाही, उगा आमदार साहेबांवर आरोप करायचा. अरे नशिबानं या तालुक्याला तसा आमदार मिळालेला आहे बघा. मला आमदार, तुम्हाला अजून एक आवर्जून सांगतो, मला परवा आमदार साहेबांनी बोलता बोलता मला बोलले की सुनीलप्पा तुम्ही त्यांचे मित्र आहात असं मला समजतंय म्हणले. तुम्ही त्यांना बोला म्हणले, अफसर शेखना बोला तुम्ही की मी काही पैसे नगरपालिकेला देतो, 10 कोटी देतो, 15 कोटी देतो, त्यांचं मोठे पण बघा मनाचं. पण त्यांनी एक म्हणले 50% हे राष्ट्रवादीच्या वार्डात आणि 50% हे भारतीय जनता पार्टीच्या वार्डामध्ये आपण देऊ, त्याची तयारी असली त्यांची तर त्यांना बोला म्हणले. मी स्वतः वाघाला फोन केला, आमच्या मित्राला अफसरला, त्यांनी माझा फोन नाही उचलला. मग मी जावेद सरांना, तुम्ही विचारा फोन करून, गोष्ट खरी आहे की मी जावेद सरांना बोललो, नाही मैं जाके वो फोन लगा के देतो, मैं बात करता हूं उनको. तो एक दुसरा एक आहे त्याचा गुत्तेदार, आपला मुंगळे, काय रफिक मुंगळे, तो कॉन्ट्रॅक्टरच आहे ना प्लस नगरसेवक, ते बाबांनी त्यासाठीच घेतलेला आहे त्यांना. त्यांनाही मी फोन केला की आमदार साहब का निरोप है, मेरा फोन नहीं उठाया उन्होंने, तुम जाके बात करो, आमदार साहब पैसे देने को तैयार है, मगर हमारे 3 प्रभाग में हमारे लोग चुन के आए वाले हैं, 50% हमारे प्रभाग में, 50% तुम्हारे प्रभाग में, ऐसा होगा तो उनको पूछो, मैं 10-15 कोटी और देतो. एवढा मोठा मनाचा आमदार, त्यांच्या मनाचं पाप राहिल्यावर त्यांनी कशाला हा प्रस्ताव, काय आला रिस्पॉन्स, काय आला? काहीच नाही रिस्पॉन्स, काहीच आलं नाही, त्याने फोन उचलले. मी नगरपालिकेच्या मीटिंग मध्ये अध्यक्ष मॅडम परवीन बाबींना सुद्धा म्हणलं की तुम्ही अफसर, मी, आपण सगळे मिळून आमदार साहेबाकडे जाऊ. राजकारण संपलं, राजकारणाच्या ठिकाणी निवडणुकीत हार जीत होत राहते म्हणलं. बरोबर. आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मध्ये एवढी घमंड होती, लोकांनी सत्तेचा माज उतरला, तीच घमंड आज मला अफसर शेख मध्ये दिसते. जिथं बंगालमध्ये त्यांचं टिकलं नाही, हे फार औषधामध्ये तरी फार किरकोळ सांगतो. मी त्यांना सांगितलं आपण आमदार साहेबाकडे जाऊ, मी विनंती करतो, आपण सगळे. परवीन बाबी म्हणले आपण जाऊ. मग बाबाला मी म्हणलं आपण जाएंगे. 2 मिनिट विचार केले, नाही मैं सुलेमान को भेजता हूं. अब सुलेमान आहे क्या उपनगर अध्यक्ष? मग आज तुम्ही निवडणूक झाली, पदावर बसला, तालुक्याचे लोकप्रतिनिधी, शेवटी ते आमदार आहेत, प्रतिमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. एक पाऊल मागं घेऊन तुम्हाला विजन राहिलं असतं, शहराच्या विकासाचं विजन राहिलं असतं, दृष्टिकोन राहिला असता, तर तुम्ही माझ्यासोबत आमदार साहेबांकडे येऊन नगरपालिकेचे त्यांना प्रस्ताव दिले असते. हा, त्याने जर नाकारले असते तर मला मान्य आहे ना. त्याने स्वतः तुम्हाला निरोप देतात मी पैसे द्यायला तयार आहे, तुमची जायची तयारी नाही, म्हणजे ममता बॅनर्जी सारखी घमेंड आहे ना. तुम्ही राष्ट्रवादी सत्तेत हावच ना, वर बरोबर, सत्तेत वाटाय ना, केंद्रात आहेत, केंद्रात आहेत, राज्यात आहेत. मग इथं उगा आमदार साहेबांच्या नावाने खापर फोडण्यापेक्षा काय तुम्ही जाऊन घेऊन या ना. आहेत ना, त्यांचे बी उपमुख्यमंत्री तुमचे आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, तुमचे मंत्री आहेत, मंत्री काही आहेत, सगळे आहेत. मग तुम्ही काय, एक त्या आमचं काँग्रेसमध्ये असताना ती एक होतं काय खुनमीर, त्याला कुठं तर पाठवून निवेदन द्यायचं, व्हॉट्सअपवर फिरवायचं, इसको मिले उसको मिले, क्या लाये तो कुछ भी नाही, बुट्टा लाये. अरे जिथं 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 मिळणार आहे, देव तुमच्या उशाला आहे, आमदार साहेब औषधात आहेत, लागेल तेवढा निधी तुम्हाला मिळणार आहे, तर तुमची त्यांच्याकडे यायची दानच सुद्धा नाही. त्या माणसानं मोठेपणाने निरोप दिला माझ्या माध्यमातून, मला सांगा, आणि उगा आरोप प्रत्यारोप करत बसायचा. आता विषय निघाला, मी स्वतः सुद्धा आमदार साहेबांना बोललो होतो की साहेब, निवडणूक संपली, राजकारण संपलं, जनतेनं दिलेला कौल हा राष्ट्रवादीच्या बाजूने आहे, तो तुम्ही मान्य बी केलाय. मात्र या शहरातली जी काय 18 पगड जातीची जनता आहे साहेब, लोकप्रतिनिधी तुम्ही त्यांचे सुद्धा लोकप्रतिनिधी आहात. बरोबर आहे. त्याच्यामुळं राजकारण आता संपलं. अफसर शेख यांना नगरपालिकेमध्ये मदत करा, कारण तुम्ही या शहरात राहता. साहेब म्हणले माझी तयारी आहे, काय अडचण नाही. कुठं नाही म्हणले. मी अफसर शेखना सुद्धा मी तुम्ही जसं बोललो तसं बोललो मी. काय म्हणले मग? नाही, त्यांचा काही रिस्पॉन्स नाही आला. असं कसं म्हणतात? मग विनाकारण आरोप प्रत्यारोप करायचे. आणि आमदार साहेबांनी निधी पळला. अरे ज्या माणसाने निधी दिला त्यांना पळवायची काय गरज आहे? त्याने तो 82ला नेला समजा लोकाभिमुख कामं करण्यासाठी, लगेच याने त्याला कोर्टात नेले. म्हणजे इकडल्या भागामधल्या आमच्या भागातल्या लोकांना रस्ते नाल्या नको आहेत का? तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे ना त्या लोकांकडे. तर हिंदू बहुल क्षेत्र आहे म्हणून तिथल्या लोकांचे जर कामं झाले तर तुम्हाला दुखणं काय? काम BNC केलं का, MGP केलं का, अजून कुठल्या डिपार्टमेंटने केलं, तुम्हाला काय दुख नाही? नगरपालिकेतच काय काम व्हावे, तर तुम्हाला त्याचं टक्केवारी का काय तोल
हा. टोल तुम्हाला बुडतोय असं वाटतंय म्हणून तुम्ही उगा एखाद लाख रुपये देऊन कोर्ट मॅटर करायचं, हे किती दिवस चालणार आहे? मागच्या काळामध्ये झाले, प्रशासकाच्या काळामध्ये किती तुम्ही कोर्ट मॅटर केले, किती कामाचे कोर्ट मॅटर केले. ज्या नेत्याला दूरदृष्टीनं राजकारण करायचे, दूरदृष्टीनं विजन करायचे, ते असले काम करते. ठीक आहे, आमदार साहेबांनी तो बियाणशीला दिला सर, तुम्ही चला ना आमच्या सोबत, चला, नाही तर तुम्ही जावा. आमदार साहेबांना सांगा, जे झालं साहेब, राजकारण झालं, हार जीत होत राहते, आम्ही पराभव आमचा मान्य केला, तुम्ही निवडून दिलात, लोकप्रतिनिधी म्हणून ते द्यायला तयार आहेत. मला एक नगरपालिकेला 10 कोटी रुपये द्या म्हणून तुम्ही मागणी करा. तुम्ही कितींदा गेला, तुम्ही कितींदा गेलात? ते तर एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे की तरी स्वतःहून द्यायला तयार आहेत निरोप. आता मला सांगा, तुम्ही मागायलाच जायची तुमची तयारी नाही तर त्याने का तुमच्या घरी आणून द्यायचं का? याला घमेंड म्हणायचं, राजकारणातली घमेंड म्हणायचं. आणि हे फार काळ चलत नसते जलील भाई, मी सांगतो. ठीक आहे, लोकांनी दिलाय, आज हे बघा, आम्ही नगरपालिकेमध्ये जरी नगरसेवक असलो तर आम्ही लोकांचे सेवक म्हणूनच त्या ठिकाणी काम करतो. मी तुम्हाला सांगतो, 7 महिन्यामध्ये त्याने 2-4 कामाचे उद्घाटन, आमदार साहेबांना आणलेल्या पैशाचे कामाचे उद्घाटन केले. कुठे केले कामाचे उद्घाटन त्याने? कटघर, खंदक, तुमच्या तिकडल्याच भागात केले की. इकडं ते तुमच्या गोविंद शिंदेच्या, अविनाश टिकेच्या, आमच्या आनंद बनसोड कुठल्या भागामध्ये त्याने उद्घाटन केले एखादं? पैसे आमदार साहेबांनीच आणलेले ना. फक्त शिल्लक किती राहिलेत, किती काम राहिले, एमब्या मागून किती राहिलेल्या कामाचे उद्घाटन ह्याने डबल उद्घाटन केले. पैसे आमदार साहेबांनी आणायचं, खुर्चीत तुम्ही बसून उद्घाटन त्यांच्या आणलेल्या पैशावर करायचं आणि आरोप त्यांच्यावर करायचा. हे आता आम्ही चालू देणार नाही. आता आम्ही 8 महिने झालं बघितलंय, तुमची कॅपॅसिटी नाही. आणि या येणाऱ्या काळामध्ये जर चुकीचं तुम्ही करत असाल आरोप करता, त्याचं सडेतोड उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्याही दिव्याखाली खूप अंधार आहे साहेब, आपल्याही दिव्याखाली खूप अंधार आहे. फक्त आमदार साहेबाचा स्वभाव आहे की आपल्या हातानं कुणाचं वाटोळ करणे हे त्यांचं एक दृष्टिकोन आहे. तुम्ही सातत्यानं जर त्याच पद्धतीनं तुमचं वर्तन ठेवलं तर नाईलाजानं का होईना आमदार साहेबाला कडक भूमिका घ्यावी लागेल. त्यावेळेस मात्र तुम्हाला अडचण झाल्याशिवाय राहणार. कारण आपलंही घर काचच आहे. लोकांच्या घरावर आपण दगड मारल्यानंतर आपल्याही घरावर कोणतर दगड मारणार आहे तेवढं लक्षात असू द्यावं, असं माझ्या मित्राला खास या माध्यमातून माझी त्यांना विनंती. नक्कीच. मला वाटतं काल राष्ट्रवादीचे डॉक्टर अफसर शेख यांनी भारतीय जनता पार्टीवर आणि त्यांच्या लोकांवर जे आरोप केले, त्या आरोपांचं उत्तर नागरिकांना पण, प्रेक्षकांना पण आणि खुद्द अफसर शेख यांना पण मिळालं असं असेल मला वाटतं. माझी एक शेवटी एक विरोधी पक्षनेते म्हणून आणि ते सत्ताधारी म्हणून एक विनंती आहे, एक नागरिक म्हणून विनंती आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण लोकांना त्रास होईल असं राजकारण करू नका. कारण हेच लोक तुम्हाला उद्याही निवडून देणार आहेत आणि याच लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय याचा विसर तुम्ही स्वतःला पाडून घेऊ नका, एवढी कळकळीची विनंती. बोला ना. यापूर्वीच्या काळात या शहरामध्ये माझे नेते, ज्यांनी मला पहिल्यांदा नगरपालिकेत नगरसेवक केलं, ते आमचे नेते कैलासवासी आदरणीय मुजीबुद्दीन पटेल साहेब. 17 वर्ष या शहरात नगराध्यक्ष होते, 17 वर्ष. पण त्यांनी 17 वर्षाच्या काळामध्ये या शहरामध्ये राजकारण करत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण केलं. खरंय, टोटल सगळ्या लोकांना. आज हिंदूतल्या आमच्या काही लोकांना त्यांचे सण माहित नव्हते, पण त्यांचे फोन सगळ्याला जात होते. आज दसरा आहे तुम्हाला शुभेच्छा, संक्रांत आहे शुभेच्छा, राखी पौर्णिमा आहे शुभेच्छा. म्हणजे मुजीबुद्दीन पटेल हे या शहरातील सगळ्या हिंदूंना एक आपलंसं नेतृत्व वाटत होतं. तीच भूमिका आज आमदार अभिमन्यू पवार साहेबांची आहे. त्यांनीही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊनच आज काम करतात. कुठल्या भागात पैसे देत असताना तिथं कोणत्या भागातले रोग राहतात हे त्यांच्या विजन. आज जलीलभाई, तुमच्या घरी तुमचा स्वार्थ होता, तुम्ही चहाला बोलवलं फक्त त्यांना त्या रस्त्यावर नेण्यासाठी. तुमच्या चहा घेता घेता तुम्हाला 13 कोटी रुपये दिले. आणि मी सांगतो, माझ्या मित्राला एक सल्ला देतो, या गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण शहरात ठेवण्याच्यासाठी म्हणून आणि चांगलं राजकारण करण्याच्यासाठी, लोक अभिमुख काम करण्याच्यासाठी पहिला एक विषय तुमच्या डोक्यातून काढून टाका की नगर परिषद ही शेख परिवाराची खाजगी मालमत्ता आहे असं समजून तुम्ही जे काम करता ते चुकीचं आहे. आणि ज्या दिवशी नगरपालिका ही शेख परिवाराची खाजगी मालमत्ता नाही असं समजून तुम्ही काम करताल त्यावेळेस नक्की शहरातील सगळे लोक
आमदार साहेब असेल आम्ही त्यांना सहकार्य करू. नक्कीच 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 हा तुमचा सल्ला पण ते ऐकतील. मित्र, आज सुनील अप्पा माझ्या या कार्यक्रमामध्ये आले, तर गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये सुनील अप्पा आपले आभार, धन्यवाद. असंच बोलवा सातत्यानं. नक्कीच.